मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली कौस्तुभ गणबोटेंच्या कुटुंबियांची भेट। फडणवीसांकडून गणबोटे कुटुंबियांचं सांत्वन। पहलगाम हल्ल्यामध्ये कौस्तुभ गणबोटेंचा झाला होता मृत्यू। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांचीही सांत्वनपर भेट। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये जगदाळेंचा झाला होता मृत्यू। पहलगाम हल्ल्यानंतर विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ। मंदिरामध्ये मोबाईल आणि कॅमेरा बंदी आदेश लागू। येणाऱ्या प्रत्येक भाविकांसोबत असलेलं सामानही बॅग स्कॅनरमधून तपासलं जात आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 11 मे पर्यंत जमावबंदी लागू। शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। आंदोलनं आणि सभांसाठी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक। राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश। जालन्याच्या अंबडमधील जलशुद्धीकरण केंद्राचं काम अंतिम टप्प्यात। दिवाळीपर्यंत 1 दिवस आड पाणी मिळणार। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे भुईमुग आणि तीळ पिकाला फटका बसण्याची शक्यता। इराणच्या बंदर अब्बास शहरामध्ये मोठा स्फोट। शहरातील राजाई बंदरामध्ये स्फोटामुळे आग। जखमींची संख्या 400च्या वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।